या वर्षी तुमचं स्वागत एकदम जंगी करणार आहे मी. पण मला नाही यायचं तुझ्या घरी. का बाप्पा, माझं काही चुकलं का? आठव जरा. अरे मला पुलावरून ढकलू नका रे. माझी सोंड तुटेल, माझं सगळं शरीर तुटेल. माझ्या आईने खूप मेहनतीने बनवलंय मला. अरे त्रास होतोय रे खूप. बाप्पा, यावर मी काय करू तुम्हीच सांगा. तुम्हा भक्तांसाठी मी मंडप बांधला या पर्यावरणाच्या रूपात. त्याला पीओपीच्या मूर्तीने होणाऱ्या त्रासाचा विचार केलाय का कधी? माझ्या नावाखाली तुमच्या मर्जीप्रमाणे कसंही वागता. मला काय हवं हे कोणी विचारलं का? काय पाहिजे बाप्पा तुम्हाला? अगं तुमच्या घरातला एक छोटासा कोपरा पाहिजे मला, बस. मूर्तीपेक्षा माझ्या भक्तांची कीर्ती किती मोठी आहे ना, हे पाहायचंय मला. माझ्या सणात माणुसकी साजरी करा रे. एकमेकांशी आणि निसर्गाशी असलेलं नातं घट्ट करा. सामाजिक बांधिलकी जपा. विसर्जनात मला बुडवता आणि पाण्याला रडवता. पीओपीने मीच ते पाणी खराब करतो ना. माझ्याद्वारे पर्यावरणाला हानी पोहोचवून माझ्या सणात मलाच वाईट बनवतात. ही तुमची भक्ती? नाही बाप्पा, तुम्ही बोललात तसंच करेन. शाडू मातीचीच मूर्ती बसवेन. तुमच्या येण्याने बहरून जाणाऱ्या निसर्गाला आणि या पर्यावरणाला तुम्ही जाताना प्रदूषित नाही होऊ देणार. आत्ता कसं बोललीस? माझ्या खऱ्या भक्तासारखी. आणि हीच गोष्ट मी तुमच्या सर्व भक्तांना सांगेन. काही आहेत जे यावरून मला नावं ठेवतील, पण मी सांगेन. यावर्षी माझ्या मूर्तीसमोर एक वेळ मोदक लाडू नसले तरी चालतील, पण त्या प्रसादासमोर जी मूर्ती असेल ती शाडूची ठेवा. तेव्हाच त्या मूर्तीमध्ये मी जिवंत असेल. आणि माझं विसर्जन बाहेर पाण्यात न करता घरातच करा ना. तुमच्या मनाच्या खोल कप्प्यात करा. मला वर्षभर तिथेच राहायला आवडेल. कारण मी दिखाव्याच्या भक्तीसाठी नाही, तर माझ्या निसर्गाची जाणीव ठेवणाऱ्या भक्तांसाठीच येतो. करशील ना हे? हो बाप्पा, वचन देते मी.